थोडंसं तूप घालूया आपण. खडे मसाले घातले, दालचिनी, लवंग आणि तेजपत्ता आणि कांदा. एक मोठा कांदा मी उभा चिरून घातलेला आहे. याच्यामध्ये आपण आता आपलं मॅरिनेट केलेलं मटण घालूया. हे सर्व चांगलं परतून घेऊया. 10 मिनिटं तरी तेलात ते परतायचं. आता मी 10 मिनिटांनी त्याच्यावर ताट ठेवलंय आणि ताटावर पाणी घातलंय. थोड्या वेळाने आपण ताट काढलं आणि ताटावरचं पाणी त्याच्यामध्ये घातलं. तर खळखळून उकळी आली आपल्या सूपला, मटण सूपला. हे आपलं मटण आळणी किंवा आपण मटण सूप देखील म्हणू शकतो याला, असं तयार झालेलं आणि हे खूप छान लागतं प्यायला. आता मी कुकरमध्ये मटण शिजवून घेते. 7 शिट्ट्या करते. आता आपलं मटण कुकरमधून बाहेर काढूया आपण आणि वाटण करूया आपण. कढईत तेल घातलं, ओलं खोबरं घातलं खोवलेलं आणि हळद घातली, काळी मिरी आणि दालचिनी देखील घातली. आता हे चांगलं भाजलं. मग कांदा घातला. कांदा देखील तेलात चांगला परतला. कांदा आणि खोबरं आपलं रेडी आहे. त्याचं वाटण केलं. कोथिंबीरचं देखील आपण पेस्ट केली आहे. आणि आता मी कढईत तेल टाकलं आणि 1 चमचा भरून कांदा लसूण मसाला घातला घरचा. आणि आता कोथिंबीर घातली वाटलेली आणि हे वाटण घालायचं कांदा आणि खोबऱ्याचं. मीठ घातलं आणि वरती ताट ठेवलं. आता आपलं हे वाटण चांगलं तयार झाल्यावर आपण ते आपल्या आळणीमध्ये घालायचं थोडंसं. यातले मी पीसेस बाजूला काढलेले सुक्यासाठी. ते आता उरलेल्या वाटणामध्ये सुक्यासाठी आपण पीसेस घालून फ्राय करायचे. आपला सुक्का आणि रस्सा रेडी झालेला आहे. पहा किती छान दिसतंय मटण सुक्का आणि चवीला देखील टेस्टी झालेला. आणि मटण आमटी तर एकच नंबर झालेली. रस्सा खूपच छान टेस्टी झालेला. कलर देखील किती छान आलाय. घरचे मसाले